सत्य शिवाहून सुंदर हे ज्ञानाचे मंदिर. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ बनसोडा संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज दिनांक 2 मे 2025 वार शुक्रवार रोजी आदर्श इंग्रजी व्याकरणाच्या बॅचचा समारोप झाला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सिंधुताई चव्हाण या होत्या. मागच्या 4 महिन्यापासून आदर्श इंग्रजी व्याकरण आणि स्पोकन या बॅचमध्ये अनेक विद्यार्थी घडले आणि या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम इंग्रजी विषयाचे शिक्षक रोकडे SV यांनी प्रामाणिकपणे केलं. आज या समारोपाच्या प्रसंगी बक्षीस वितरण करण्यात आलं. यात प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो की निबंध उपक्रम स्पर्धा या स्पर्धेमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्रमांक काढले. यात प्रथम साक्षी उत्रेश्वर बावकर, तर द्वितीय श्रावणी सुधीर काळजाते आणि तृतीय साधना सुवर्णकार या विद्यार्थ्यांनी नंबर पटकावला. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी आणि त्यानंतर 1 मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षा म्हणजे इंग्रजी व्याकरणाची परीक्षा, या परीक्षेमध्ये प्रथम आली ज्ञानेश्वरी शहाजी रोकडे, तर द्वितीय जान्हवी संदीपान नरवटे आणि तृतीय क्रमांक वैभवी सूर्यकांत भालेकर या विद्यार्थ्यांनी पटकावला. सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये या ठिकाणी बेस्ट स्टुडंट निवडण्यात आले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय असा क्रमांक काढण्याऐवजी सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी बेस्ट स्टुडंट अवॉर्ड म्हणजे एक पेन देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. निश्चितपणे प्रत्येक मूल हे आपल्या आईवडिलांसाठी बेस्टच असतं, कारण जी मुलं लक्ष देतात, ऐकतात, मन लावून अभ्यास करतात ती मुलं अभ्यासामध्ये पुढे जातात. आणि मग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंग्रजी विषयाचे शिक्षक रोकडे SV यांनी सगळ्यांनाच बेस्ट स्टुडंट निवडून त्यांचा सन्मान करून या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये जे विद्यार्थी आले, ज्यांनी ऐकलं, पाहिलं, लक्ष दिलं, हे विद्यार्थी निश्चितच घडले. अगदी आदर्श इंग्रजी व्याकरणाच्या बॅचचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्रजी आली पाहिजे. अगदी इंग्रजी फाटू दे, तुटू दे, पण इंग्रजी बोलू दे हा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला, म्हणजे ब्रोकन इंग्लिश टू अ स्पोकन इंग्लिश. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्याध्यापिका सिंधुताई चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्तम असे मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलताना मॅडम म्हटल्या की विद्यार्थ्यांनी जर ठरवलं आणि पालकांनी जर लक्ष दिलं तर विद्यार्थी त्यांनी जे ध्येय ठेवलं आहे त्या ध्येयापर्यंत विद्यार्थी जातातच. त्याचबरोबर या ठिकाणी पालक प्रतिनिधी म्हणून अजय काळे सर यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं. या प्रसंगी इंग्रजी विषयाचे शिक्षक रोकडे SV यांनीही या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं. एकूणच विद्यार्थी आणि पालकांचा जो उत्साह होता, जो सहभाग होता, तो पाहून या ठिकाणी पूर्ण वातावरण अक्षरशः भारावून गेलं होतं. धन्यवाद. And change whatever their today's attitude. मला असं वाटतं की शिक्षक जेव्हा बोलतात, जेव्हा मार्गदर्शन करतात, त्यावेळेला विद्यार्थी ऐकायला असतात आणि आमचं ते अनुकरण करायला असतात, कारण त्यांच्यासमोर आम्ही एक आयडॉल असतो असं मला तरी वाटतं. विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल मला थोडंसं इथं व्यक्त करायचं, तर मी असं सांगितलं की हा कार्यक्रम नाही, चर्चा फक्त. बदल नेमके काय झाले तर आता या परीक्षेमध्ये जे मार्क्स पडले आहेत ना, आता 70पैकी 70 माझ्या मार्क्स पडले, आउट ऑफ मार्क्स पडले, त्यांचं अभिनंदनच. परंतु ज्या विद्यार्थ्याला 20 मार्क्स पडले त्याच्यावर मी जास्त फोकस करतो.
कारण हे विद्यार्थी असे होते मॅडम की यांना यांचा रिस्पॉन्स काहीच नव्हता. म्हणजे हाऊ टू स्टार्ट हा मोठा प्रश्न होता की सुरुवात कशी करायची नेमकी. मग आमच्याकडे एक फॉर्म्युला असतो की जर मग ऐकत नसेल तर मार. पण काळ बदललाय आता. टाइम इज बी चेंज, एव्हरीथिंग इज बी चेंज. मारायचं नाही. खरं तर हा फॉर्म्युला माझा होता, खूप मारायचो मी कधी काळी. पण माझ्यामध्ये मी बदल केला आणि केला पाहिजे. मला 6वीला गेल्यानंतर 6वी मध्ये गेल्यानंतर काही विद्यार्थ्यांकडे बघितल्यानंतर खूपच भीती वाटायची की 30 मिनिटं कसं शिकवायचं नेमकं आता. कारण मी शिकवायचो आणि हे विद्यार्थी मनात हसायचे, कुणी असे पाय पकडून बसायचे, आहे की नाही, आळस द्यायचे, कुणी मध्येच पाणी प्यायचे. आता म्हटलं छडी घेऊन मार नाही तर एक होईल की हे कम्प्लिटली घाबरतील, यांच्यामध्ये बदल होणार नाही. बघा, वडील आई आपल्या लेकरांना मारतात, तात्पुरते घाबरले असेल ते वडील गेले की मोकळीच. जर कधी वडिलांनी सांगितलं मी मुंबईला तुला 4 दिवस, तर लेकरांना बरं वाटतं, चाललंय. तसं शिक्षकांचं पण असतं की 30 मिनिटं गेला, छडी हातामध्ये घेतली की लेकरं गप्प बसतात. मला असं वाटतं की याला सर्कस म्हणूया आपण. सर्कसमध्ये सुद्धा आपण जर चाकू दाखवला तर सिंह सुद्धा शांत बसतो, परंतु या शांत बसण्याला काहीच अर्थ नसतो. विद्यार्थ्यामध्ये जर कम्प्लिटली आपल्याला चेंज करायचं असेल तर आपल्याला डिवोट व्हावं लागेल, आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं लागेल. आणि बदलत्या स्पर्धेमध्ये शाळा बदलत आहेत, वातावरण बदलत आहे, आणि त्या स्पर्धेमध्ये माझी शाळा कुठे आहे हे आपण चेक केलं पाहिजे, माझा वर्ग कुठे आहे आपण चेक केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी यावर्षी जो माझ्यामध्ये बदल केला तर मी एक पाहिलं की या सगळ्या स्पर्धेमध्ये माझी शाळा कुठे, माझे विद्यार्थी कुठे. जर माझ्याकडे जर 70-72 विद्यार्थी असतील आणि त्या विद्यार्थ्यांना जर एकालाही इंग्रजी बोलता येत नसेल, बोलण्याचा प्रयत्न करत नसतील, तर माझी नोकरी तिथे व्यर्थ आहे. माझ्या वर्गातले जर 70 विद्यार्थी कॉप्या करत असतील तर माझी नोकरी व्यर्थ आहे. नोकरी करण्यासुद्धा काही अर्थ नाही. हा, तर माझ्या वर्गातले जर एकही विद्यार्थी कॉपी न करता पास होण्याचा प्रयत्न करत असेल, बोलण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजायचं येस आय एम सॅटिस्फाईड. माझ्या समोर बसलेला हा वीर काकडे, पारेकर नावाचा मुलगा, आणखी बऱ्याचशा मुली असतील. खरं मॅडम यांना पाहिलं ना, यांना काहीच येत नव्हतं करत, आणि सारखं पोर हसायचे. अरे तुला येत नाही तर त्यांना हसायचं. मला वाटलं हे मस्त कडे की तुला येत नाही तर त्यांना हसते, मी का चिडायचं. तर त्याच्यामध्ये बदल झाला. तुला आज किती मार्क पडला? किती? 21. येस, हे मार्क्स खूप कामाचे माझ्यासाठी. कारण जिथं 0 होता त्याचे मी 21 करू शकलो. मला असं वाटतं जो 70 होता त्याला 70 करणं फार सोपं आहे, पण 0ला 21 करणं, 0ला 10 करणं हे फार अवघड असतं. आणि असे विद्यार्थी बनवले तर जे पेपर आहे माझ्याकडे, त्यांना 30-45 असे मार्क्स पडले. तर हे विद्यार्थी 0 होते त्यांना इथपर्यंत आणले मी. आणि भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांना चांगलं बनवणे हे माझं कर्तव्य आहे, माझंच नाही तर प्रत्येक शिक्षकाचं. प्रश्न पडला की आता पुढं काय करायचं, म्हणजे नोव्हेंबर ते इथपर्यंत मी आणलंय. दररोज 2 तास 1 तास जे काय असेल ते असेल, त्या कामी मला मॅडम देखील सहकार्य केलं. 10वीच्या परीक्षा असतील, 12वीच्या परीक्षा असतील, मला गार्डिंग शिकवतो टाकली नाही. आणि मला म्हटलं मॅडम की तुम्हाला परवानगी आहे, तास घ्या तुम्ही. म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की शाळेत मुख्याध्यापक, सहकारी यांचं सुद्धा आपल्याला सहकार्य मिळणं फार गरजेचं असतं. हे मला भेटलं खरं तर. शेवटी मी 4 दिवसांना मागितलं की मॅडम मला सगळ्यांच्या घरी जायचंय. आणि विद्यार्थ्यांना तसं प्रॉमिस केलं होतं की तुमच्या घरी येईल. पण घरी काय येईल तर मग तुमच्या पालकांशी बोलायचं तुमच्या अभ्यासाबद्दल. आणि विद्यार्थ्यांना त्याच वेळा सांगितलं होतं घरी येणार आहे पण मी काहीच खाणार नाही, काहीच पेणार नाही, म्हणजे माझ्यासाठी काहीच होणार नाही. कारण काय होतं की वेळ जातो निघून. आणि म्हणून मी खोटं सांगत राहिलो की मला स्टोन झालाय, काय करू नका. कारण काय असतं का की वेळ द्यायचा असतो प्रत्येकाला, आणि त्या वेळेमध्ये त्या पालकांशी आपल्याला बोलायचं असतं. कारण आपण खायला गेलो नाही, तिथे प्यायला गेलो नाही, तर आपण गेलो त्या लेकराबद्दल चर्चा करण्यासाठी. आणि जो बदल झाला आहे ते निश्चितपणे भविष्यात देखील आणखी आपल्यामध्ये बदल व्हावा. याच्यामध्ये वैष्णव आहे की वैष्णवी सुदाम मोरे, वैष्णवी सुदाम मोरे, प्रतीक्षा आहे की वीर, आणखी काही विद्यार्थी असे आहेत. बरेचसे विद्यार्थी नाही आले याच्यामध्ये. तर या पर्टिक्युलर मी या 3 विद्यार्थ्यांबरोबर बोलतो मॅडम की अभ्यासामध्ये फार डल होते. आज त्याला किती मार्क्स होते? 51 मार्क्स.
आणि हा बदल मी म्हणतोय माझ्यामुळे झाला, तिने त्याच्यामध्ये ते करून घेतलं. काय तिनं तिच्यामध्ये तो बदल करून घेतला आणि तिला जर सहकार्य कोणी केलं असेल तर ते आदितीने केलं आहे. आदिती काळे आहेत तिचे थोडे मार्क्स कमी काही अडचण नाही, पण त्यांची दोघींची बॉन्डिंग खूप असते. आणि हिचे वैष्णव आणि वीर या विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतला आणि बाकीचे जे विद्यार्थी होते ते ऑटोमॅटिक रन झाले होते. त्याचं श्रेय मी घेऊन येतो नाही का, की माझ्यामुळे घडले. आमचं काम आहे गाईडलाईन करणं, तुम्हाला शिकवणं, चांगलं शिकवणं आणि तुम्ही जिथं जिथं थांबताय त्या ठिकाणी मला सहकार्य करणं. फार मोठी गोष्ट नसते करत तरी. बस आता बघा पुढचा मुद्दा काय आहे की मे पासून बऱ्याच वेळेला ऑप्शन्स काय आहेत आपल्याकडे. मॅडमने सांगितलं की तुम्ही आता कोर्स लावा कॉम्प्युटरचा, चांगला ऑप्शन आहे. जे जे करतात ना ते ते करत राहायचं. आता मग आम्ही तुम्हाला सांगाल मग आमच्याकडनं काय नाही. तर माझी बॉन्डिंग अशी असेल की आदर्श इंग्रजी व्याकरणाचा जो मी ग्रुप तयार केलेला आहे, या ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज लेसन पाठवण्याची जबाबदारी माझी. आणि मे महिन्यामध्ये एक दिवस कोणताही, जसं तुम्ही आज आलात ना तसं एक दिवस तुम्ही या तुमच्या वह्या घेऊन त्या वह्या मी चेक करेल. याच्यामध्ये तुम्हाला काय पाठवले मी दररोज न्यूज बुलेटिन, बातम्या, कुठल्याही 10 हेडिंग्स, त्याच्यानंतर स्टोरी रायटिंग, लेटर रायटिंग, म्हणजे जे कंपोजिशन जो भाग आहे, जे रायटिंग, रीडिंग आणि स्पीकिंगसाठी लागणारं जे मटेरियल आहे ते मटेरियल तुम्हाला मी पुरवत राहील. म्हणजे तुमच्यासाठी सुट्ट्यात देखील दररोज मी अर्धा तास वेळ काढेल. आणि मे महिन्यामध्ये कोणताही एक दिवस मी तुम्हाला सांगेन या दिवशी या आणि तुमच्या वह्या चेक करून हो तुमचा डिस्टर्ब होणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. मला माहिती आहे की सगळे विद्यार्थी मला चांगल्या पद्धतीने जोडले गेले आहेत. सांगितलं की ते ऐकतात, एवढं ऐकतात की मला असं वाटतं की उद्या जर ह्याला काही नाही आलं ती पण जबाबदारी माझीच असेल, आणि जर आलं ती पण जबाबदारी माझी असेल, आहे की नाही. कारण विद्यार्थ्यांना आल्यानंतर आम्ही जबाबदारी घेतो, हा माझा विद्यार्थी. पण गेल्यानंतर जसं की एखादा कलेक्टर विद्यार्थी म्हणला की शिक्षक सांगतात हा दिस इज माय स्टुडंट, पण जो विद्यार्थी बस स्टँडवर फिरतोय त्याची जबाबदारी कोणी घ्यायची सांगा ना. हा पण माझा विद्यार्थी म्हणून. तशी तुमच्या दोन्ही जबाबदारी मी घेतो. तुम्हाला आलं त्याची पण जबाबदारी घेतो, नाही आलं त्याची पण जबाबदारी घेतो. म्हणजे या ठिकाणी एवढंच आहे फक्त की करत राहा, रेग्युलर राहणं खूप गरजेचं. मॅडम आम्ही सुरुवातीला असं सांगितलं होतं ना की ब्रोकन टू स्पोकन, याचा अर्थ काय का की इंग्रजी तुटू दे फाटू दे पण इंग्रजी बोलू दे, म्हणजे काय येऊ दे इंग्रजी बोलू दे. आता काळ्या सर समोर आहेत, ते अनुभव आहेत, ते जग फिरलं करतं. सर खरं सांगा बरं की कुठल्या तरी एखाद्या इंग्रजी शिक्षकाला म्हटलं की ये आणि 8 तास बोल ऑन द स्पॉट, बोलतील का? You give a challenge to a teacher also be I come and speak, deliver your speech near about 30 minutes. Yes. शिक्षकांच्या बाबतीमध्ये या गोष्टी होतात, तर मी विद्यार्थ्यांना या चांगल्या अपेक्षा कसा करेल बरं, या आणि 8 तास बोला तुम्ही. हा एक आहे भविष्यामध्ये याच्यामध्ये आम्हाला चेंज दिसेल, चांगला चेंज दिसेल. आणि याची जबाबदारी पालकांची आहे सगळ्यात महत्वाची. म्हणजे कारण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांचे वडील होण्यापेक्षा चांगले मित्र बना, बी अ बेस्ट फ्रेंड ऑल्सो. कारण या ग्रामर आणि स्पोकनच्या बॅचमध्ये मॅडम ज्या वेळेला मुलं अभ्यास करत नव्हती, मार्क्स कमी पडत होते, मी त्याला त्यांना पुढे बोलवायचं, भाई मार्क्स कमी पडले काय कारण आहे. ते एक लेकरू म्हटलं सर घरी वडील आणि आई दररोज भांडतात. मला तिचं ते वाक्य ऐकलं, तिचं वाक्य ऐकलं आणि माझं मन गैर झालं की मी म्हटलं की फक्त शिकवणे हा पर्याय नाही, तर पालकांशी बोलणे सुद्धा हा सेकंड पर्याय आहे. आणि म्हणून घरचं जे वातावरण आहे, आपलं काही असू द्या, आपल्या भले खिशामध्ये 2 रुपये नसू द्या, पण पालकांना आपण सांगू नका की माझ्याकडे पैसे आहेत म्हणून. तुमच्या आर्थिक अडचणी, तुमच्या अडचणी, तुमचे प्रॉब्लेमचे तुमचे, तुमच्या लेकरांचे नाही. त्यांना सांगूच नका तुम्ही. त्यांना एवढं सांगा फक्त घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तू चलत राहा, तू करत राहा, त्याला बरं वाटेल. तुम्ही जर तुमच्या अडचणी सांगत राहिलात त्यांना अभ्यास करता येणार. आणि म्हणून इथं बसलेले जे पालक आहेत त्यांनी यानंतर एवढी काळजी घ्या की आपल्या लेकरांपर्यंत घरानं जाऊ द्यायचं नाही. ते जर केलं तुम्ही तर ते अगदी बिनधास्तपणे अभ्यास करतील. शिवाय त्यांचे मित्र कोण आहेत, ते काय करतात. दुसरी बाब अशी आहे की उन्हाळ्यामध्ये मित्र आता पूर्ण क्लास ऑनलाईन गेलोय, मग मोबाईल द्यायचा का नाही द्यायचं, आहे की नाही. मोबाईल द्यायचा पण लाईक अ पिकर लोनच्या प्रमाणे, तुझं 10 मिनिटं द्या, 15 मिनिटं द्या.
याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जेवढा अभ्यास आहे तेवढाच द्या, तुम्ही बसा. नाहीतर काय होतं, मग अभ्यास संपला की आमचे मग युट्यूब सुरू होते लगेच मग. हा सर, त्याचा वेळ फिक्स ठरवा. ज्यावेळेस पालक घरी असतील अशा वेळेत तुमचा वेळ ठेवा. याला संध्याकाळी किंवा सकाळी. संध्याकाळी कामच fix असतात. 8 वाजता. म्हणजे पालक घरी असते त्यावेळेला येऊ शकते घरी आणि लेकरांकडे लक्ष. आता पालक कामात त्यांच्या व्यापात आणि कसं शक्य आहे? दररोज संध्याकाळी 8 वाजता जे काय असेल ते. म्हणजे स्टोरी रायटिंग असेल, लेटर रायटिंग. मी मगाशी सरांना म्हणलं की मॅडमच्या अगोदर मला एक पालकांच्या वतीने एक भावना व्यक्त करायची होती. सरांनी एक गोष्ट सांगितली की बाबा माझी शाळा कुठे, माझे विद्यार्थी कुठे ते बघितलं पाहिजे. मी काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार नाही. शाळेच्या मध्ये जवळपास जेवढे विद्यार्थी ते शाळेमध्ये आहेत त्यांच्या सगळे पालक जवळपास महाराष्ट्र विद्यालयात शिकलेले आहेत. जवळपास माझ्या 90% गावातले आहेत ते तर. आणि आजूबाजू इस्करचे पण बरेच होते, औरंगपूर असेल, कवडगाव असेल, सगळेच. तर आम्ही शाळेत होतो जवळपास त्यावेळेसपासून शाळा बघितली आम्ही गावात. जोशींच्या वाड्यात शाळा होती त्यापासून ही शाळा पाहिलेली आहे. एक काळ असा होता की शाळेत प्रवेश द्यायला सुद्धा सगळं गावातल्या गोष्टी बऱ्याच बांधलेल्या असायच्या. प्रवेशच मिळत नसायचे बनसोळ्यातले तर शाळेत. आणि तिथून आत्ताची आजची कंडिशन अशी आहे की जे बनसोळा ज्या गावातले पालक शाळेत प्रवेश नको वाकांनी शाळेत नाही, पहिली का नाही शाळा होती, प्रवेश नको द्यायचा इथं, कारण ते गावातलं राजकारण वगैरे त्याच्यावर काय बोलायचं नाही मला, त्याच्यामुळे देत नसायचे. पण आजची कंडिशन अशी आहे की पालक जे समजा माझ्या वडिलांनी मला इथं प्रवेश दिलेला नाही किंवा माझ्या वडिलांनी दिलेला नाही, तिथंच आज माझे वडील समजा आजोबाच्या भूमिकेत आहेत, मी समजा पालकाच्या भूमिकेत तरी मी तो नाही आता महाराष्ट्र विद्यार्थी मला त्यांना शाळेत प्रवेश दिला. का तर या शाळेनं स्वतःमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅडम मुख्याध्यापिका पहिल्यापासून संस्था स्थापन झाली जसं मुख्याध्यापिका त्याच आहेत, खूप मोठा आमूलाग्र बदल स्वतःमध्ये करून घेतला त्यांनी. आता पण आपण बघतो तर दाणीला आपण सगळं बघितले की ह्या शाळेतला एकही शिक्षक आम्हाला कधी बस स्टँडवर हॉटेलमध्ये दिसला नाही, कुठल्या टपरीवर दिसला नाही. आता म्हणजे हे आताचे सर आम्ही वर्गमित्र आम्ही तर ते तर सोडा जुने शिक्षक सुद्धा कधी दिसले नाहीत. पंचाळ सर पासून पारेकर सर असतील कोणीच. आणि त्याच्या उलट मला काय म्हणजे आम्ही त्या शाळेत शिकलो ती पण माझी शाळा आहे, टीका टिप्पणीचा विषय नाही. पण आमच्या स्वतःच्या विद्यार्थ्यासाठी काय केलं पाहिजे हे शाळेने स्वतःमध्ये खूप चांगला बदल करून घेतला. त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व स्टाफ, संस्थाच्या त्यांचं सगळ्यांचेच अभिनंदन करण्यापर्यंत ते त्या प्राप्त आहेत. आता जसं सरांनी तुम्हाला इंग्लिशचा विषय घेतलाय, सरांनी सांगितलं ग्रॅमॅटिकली जर तुम्हाला व्याकरण जर चांगलं येत असेल तर तुम्हाला वाक्यरचना करता येईल, टेन्स कळाला, डिग्री कळाली, व्हॉइस कळाला तर तुम्हाला बोलायला कुठेही तुमच्या जगामध्ये कुठेही गेलं तर तुम्हाला बोलायला कुठे काही अडचण येणार नाही. आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र विद्यालयात 1996 माझी 10वी झाली, नवीन आपण सगळे तिकडे शाळेत शिकलो. तर तेव्हाच्या काळापासून सुद्धा इथं गुळबिले सर इंग्लिश शिकवायचे. तर गुळबिले सरांकडे आता ही त्यावेळेस फक्त कन्या शाळा होती, मुलांना तर शाळेकडे फिरकुसा करून देत नसायची इकडे. आज पण आता जनरल झाल्यामुळं मुलं तर येतात. आमच्या काळामध्ये शाळेकडे फक्त मुली असायच्या, मुलांना इकडं शाळेच्या गेटकडे सुद्धा उभारून देत नसायचे. त्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र विद्यालय घ्यायच्या, माझ्या आजोबा इथं संस्थापक अध्यक्ष असल्यामुळं आम्ही त्यावेळेस फक्त 10वीच्या मुलींचे क्लास असायचे. मी, संदीप काकडे असं दोघं तिघंच, अमोले काकडे हा तिरुपती कम्प्युटर, आम्ही 4-5 पोरांना आम्हाला फक्त गुळबिले सरच्या क्लासला बसायची परवानगी त्यावेळेस. तर त्यावेळेस सुद्धा गुळबिले सर आता जसं रोकडे सर तुम्हाला शिकवता येत त्याच पद्धतीनं 1996-97च्या काळात सुद्धा हीच पद्धत या शाळेमध्ये राबवली होती. आम्हाला तिकडे आपल्या सगळ्यांना एकेकाळी सर्व वगैरे होते. त्यावेळेस काय असायचं, फक्त बाबा आपला सिलेबस झाला की विषय संपला, पण अदर ऍक्टिव्हिटी ग्रामर खूप महत्वाचं आहे, ते आज तुमच्या शाळेमध्ये अत्यंत चांगलं शिकवलं जातं. त्याच्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो. आणि पालक म्हणून सरांनी सांगितलं की शाहूला ऍडमिशन घेतलं की 100% ज्यांना 10वीला आहे ते तिथं जवळपास 100 विद्यार्थी असतात. आणि 100% वाल्याला 100% करणं काही मोठी गोष्ट नाही. पण सरांनी सांगितलं की आता वीरचा विषय सांगितला, 0 पासून तो 21 पर्यंत आलाय, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. 100 वाल्याला 100 किंवा आता मी शिक्षक आहे, मॅडम शिक्षक आहेत, सर शिक्षक आहेत. आमचे विद्यार्थी समजा माझा मुलगा आहे किंवा सरांना मॅडमचा मुलगा आहे, तो इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, शिकला, 0 गोष्ट काही मोठा लय पराक्रम नाही. पण एखादा पालक आहे जो की शेतकरी, आता आपल्या शहाजीची मुलगी, शहाजी मला वाटत नाही की तिचा अभ्यास घेत असेल, पण ती आउट ऑफ मार्क घेते. तिथं जर समजा सरांच्या मुलीने घेतली, माझ्या मुलीने घेतले, हे लय कौतुकाची गोष्ट नाही. पण ती शहाजीच्या मुलीने घेतले का, आता तो शेतकरी, त्याला काही अभ्यासाचा गंध नाही. त्यांच्या म्हणजे जो पालक ज्या शिक्षणाचं काही निर्गण नाही, त्याच्या विद्यार्थ्यांना जर मार्क चांगले घेते तर निश्चित कौतुकाची बाब. मेजॉरिटी मुलं आपल्याकडे तसेच आहेत. त्याच्यामुळं तुम्ही मुलांनीच देखील येणाऱ्या काळामध्ये चांगला अभ्यास करा. पालकांनी देखील सरांनी सांगितलं सूचनांचं पालन करावं, आम्ही देखील ते करू. तर मी काय फार आता बोलणं संयुक्तिक नाही. मॅडमचं आणि सरांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करतो. आणि पालकांच्या वतीनं सर्वांचे आभार मानून
थांबतो.